आणि एक महत्त्वाची बातमी आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे आता मालेगाव दौऱ्यावर आहेत। त्यांनी डोंगराळे इथं पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। 3 दिवसांपूर्वी 3 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती। त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय। त्यामध्येच आता मनोज जरांगे यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलंय आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये न्याय मिळवून देऊ असं आश्वासनही त्यांनी दिलंय। तर मनोज जरांगे आता पीडित मुलीच्या कुटुंबियांच्या घरी दाखल झाले आहेत। ही माझी नम्र विनंती आहे फक्त बस। तुमच्या माध्यमातून आंदोलन होईल। आपण त्याला सोडणारच नाही, त्याची काळजी नाही। तर मनोज जरांगे आता मालेगाव दौऱ्यावर पोहोचलेले आहेत आणि एका 3 वर्षाच्या चिमुकलीवर झालेला अत्याचार आणि त्यानंतर तिची करण्यात आलेली हत्या या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यभरामध्ये संताप उमटल्याचं आपण पाहतोय। ठिकठिकाणी आंदोलन देखील करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता मनोज जरांगे हे स्वतः मालेगावात दाखल झालेले आहेत आणि पीडित मुलीच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतलेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये न्याय मिळवून देऊ असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। जरांगे यांच्याकडून पीडित कुटुंबियांचं सांत्वन सध्या केलं जात आहे। अवघ्या 3 वर्षाच्या चिमुकलीवर एका नराधमानं अत्याचार केला आणि त्यानंतर तिची निर्घृण हत्या केली आणि त्याच पार्श्वभूमीवर संतापाची लाट संपूर्ण मालेगावात पाहायला मिळते।